आता बंद करू शकत नाही. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्यानं एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे वडील, मुलगा आणि पुतण्या गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना चाकण शिक्रापूर रस्त्यावर भोसे तालुका खेड परिसरात घडली आहे. या प्रकरणी उत्तर चाकण पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी मन्ना उपिंदर शहा, वय 33, राहणार शेलपिंपळगाव, तालुका खेड, मूळ राहणार पूर्व चंपारण, बिहार यांनी याबाबत तक्रार दिली आहे. अपघात घडविणाऱ्या अज्ञात वाहनावरील चालकाविरोधात उत्तर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात रात्री 10:30च्या सुमारास भोसे फाटा, तालुका खेड परिसरात इंडियन ऑइल पेट्रोल पंपापासून सुमारे 200 मीटर अंतरावर एनटी पॅकेजिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसमोर घडला. फिर्यादीचे भाऊ पप्पू कुमार उपिंदर शहा हे कुरुळी फाटा येथील त्यांच्या ऑल स्वीट मार्ट हॉटेलमधून स्प्लेंडर क्रमांक MH14 KX 3929 या दुचाकीवरून घरी जात होते. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा आर्यन, वडील उपिंदर शहा आणि फिर्यादीचा मुलगा अमित कुमार शहा हे देखील होते. दरम्यान शिक्रापूरच्या दिशेने भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला समोरून जोराची धडक दिली. या भीषण अपघातात पप्पू कुमार शहा यांचा मृत्यू झाला, तर त्यांचे वडील, मुलगा आणि पुतण्या गंभीर जखमी झाले. तसेच दुचाकीचे देखील मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर अज्ञात चालक घटनास्थळावरून पसार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. जेसीबीने मुरुम टाकण्याच्या वादातून हाणामारी, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल. शेतात जेसीबीच्या सहाय्याने मुरुम आणि दगड टाकण्यास विरोध केल्याच्या कारणावरून एका कुटुंबावर लाकडी दांडक्याने हल्ला करून मारहाण तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना खेड तालुक्यातील कुरुळी या ठिकाणी हापसे वस्तीवर घडली आहे. या प्रकरणी दक्षिण महाळुंगे पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये हापसे वस्ती कुरुळी येथील 2 महिलांसह चौघांचा समावेश आहे. आरोपी जेसीबीच्या सहाय्यानं फिर्यादीच्या घरामागील वावरात मुरुम आणि दगड टाकत होते. त्यावेळी फिर्यादी आणि त्यांची पत्नी यांनी त्यांस विरोध केला. यावरून दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला. त्यानंतर दोन्ही गटात हाणामारी झाली. तर या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. राजगुरुनगर शहरातील वाडा रस्त्यावर महात्मा गांधी विद्यालयाच्या परिसरात वाडा बाजूने आलेल्या इको गाडीच्या मद्यधुंद चालकाने भर सकाळी 8:30 वाजण्याच्या दरम्यान पायी जाणाऱ्या महिला, मुली, पुरुष मिळून 6 जणांना धडक देत जखमी केल्याची घटना शनिवारी दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी घडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिली. मात्र सायंकाळपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये याची माहिती मिळू शकली नाही. या घटनेत कॉलेजला जाणाऱ्या 2 मुली जखमी झाल्याचे समजते. अपघातग्रस्तांना रुग्णवाहिकेतून खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचं नागरिकांनी सांगितलं. या इको गाडीने 2-3 वाहनांना धडक दिल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांचे म्हणणे आहे. एवढा मोठा अपघात होऊनही पोलिसांनी मात्र कानावर हात ठेवत काहीही माहिती नसल्याचं सांगितलं आहे. कार्यकारी अभियंता चासकमान पाटबंधारे विभाग यांनी कळवले आहे की भीमा नदीकाठच्या सर्व नागरिकांनी सतर्क राहावे. चासकमान धरण सद्यस्थितीमध्ये 99.50% इतके भरलेले आहे. पाणलोट क्षेत्रात सातत्याने पाऊस चालू असून धरणामध्ये मोठा येवा प्राप्त होत आहे. धरणात प्राप्त होणारा येवा व पाणलोट क्षेत्रातील पर्जन्यमान विचारात घेऊन धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्याकरता धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदीमध्ये शनिवारी दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता 5500 क्युसेक्स इतका विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. आवश्यकता भासल्यास सतर विसर्ग कमी अथवा जास्त करण्यात येऊ शकतो. कृपया कोणीही नदीपात्रात उतरू नये. तसेच नदीमधील पाण्याचे पंप, नदीकाठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तत्काळ सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यावेत. दरम्यान भामा आसखेड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस असल्यामुळे धरणामध्ये पाण्याची वाढ होत आहे. त्यामुळे पूर नियंत्रण करण्यासाठी सांडव्यावरून भामा नदी पात्रामध्ये सुरू असलेला 960 क्युसेक्स विसर्ग वाढ करून 2673 क्युसेक्स करण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यात यंदा जुलै अखेर पावसाने सरासरी ओलांडली असून 31 जुलैपर्यंत सरासरीच्या 179.9% पावसाची नोंद झाली आहे. कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात मावळ तालुक्यात सर्वाधिक 1680.3 मिलीमीटर म्हणजे सरासरीच्या 358.9% पाऊस नोंदवण्यात आला आहे. मावळमध्ये एकूण 25 पावसाचे दिवस नोंदले गेले. पावसाच्या टक्केवारीत खेड तालुका आघाडीवर असून तालुक्याची सरासरी 165.6 मिलीमीटर असून तेथे पावसाच्या दिवसांत सरासरीच्या 390.9% अर्थात 674.4 मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. यंदाच्या मान्सूनमध्ये पुणे जिल्ह्यात सरासरीपेक्षा 179.9% अधिक पाऊस झाला आहे. 31 जुलैपर्यंत अपेक्षित 309.3 मिलीमीटर पावसाच्या तुलनेत 556.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. खेड तालुक्यात सरासरीच्या 390.9% पाऊस नोंदवला गेला आहे.
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मनमानी भार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. 1 ऑगस्ट 2026 म्हणजे शनिवार या आठवडे बाजाराच्या दिवशी बाजार समितीचे चाकण मार्केट यार्डचे प्रमुख प्रवेशद्वार बंद केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे बाजारात आलेले शेतकरी, नागरिक आणि व्यापाऱ्यांना चक्क मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूच्या भिंतीवरून उड्या मारून ये-जा करावी लागली. याच दरम्यान चाकण मार्केटमध्ये आलेले बाजार समितीचे नूतन सभापती अशोक राक्षे यांनाही याच प्रवेशद्वारासमोर कितीतरी वेळ उभे राहावे लागले. याबाबत बाजार समिती प्रशासनाकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर लावण्यात येणाऱ्या रिक्षा चालकांच्या दादागिरीच्या पार्श्वभूमीवर मार्केटचे मुख्य प्रवेशद्वार आणि तरकारी विभागाची गेट देखील बंद करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. दरम्यान याबाबत नूतन सभापती अशोक राक्षे यांनी प्रशासनाला शिस्त आणि मार्केटच्या आवारातील दादागिरी मोडून काढणार असल्याचे सांगितले. बाजारात लय ट्रॅफिक करतात, त्यामुळे हे गेट लावून आम्ही वरून ट्रॅफिक फिरवितो. कळायला आलो की आता काय आज मारामारी केली का काय आज सकाळी? आज नाही काही केलं, पण घुसतात ना. जे काही आपलं मार्केट कमिटीच्या ज्या काही सुविधा आहेत, जे काही दादागिरी करतात, एक ठेवल्या जे काही अन्य लोक असतील त्यांची दादागिरी मोडून काढणार. त्या रिक्षा ज्या सगळ्या गेटलाच लागतं त्यांची दादागिरी खूप चालते. त्यांनी मारहाण केली. तुम्ही काय आता पोलिसांची काय पत्रेवर करणार आहात, काय करणार? पोलीस स्टेशनला पत्रावर कधी पोलीस स्टेशनला पत्रावर ज्या पद्धतीने आहे त्या रीती करणारच. पण दादागिरीला मी सामोरं जाणार. ते दादागिरी मी पण चालून देणार नाही. ही संस्था शेतकरी संस्था आहे, सर्वांसाठी ही संस्था आहे. ही कोणाची मुक्ती नाही. दादागिरी करून देणार नाही, चालून देणार नाही. कुठल्याही प्रकारची दादागिरी चालू देणार नाही, मोडून काढणार आहे. मोडून काढणार 100%. खेड तालुक्यातील खरपुडी खुर्द येथील बंधारा पहिल्याच पावसामध्ये वाहून गेलाय. त्याच्याच खाली असलेल्या पुलावरून आतापर्यंत 3 वेळा पाणी गेले. पुराच्या पाण्याने आलेली झाडे झुडपे मोरांमध्ये अडकल्यामुळे थोडं पाणी वाढलं तरी पुलावरून जात आहे. त्यामुळे गावचा संपर्क तुटतोय. त्यामुळे ही झाडे झुडपे काढण्यात यावीत अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे. चाकण शिक्रापूर रस्त्यावर भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत पिंपळगाव येथील हनुमंत दौंडकर वय 26 या तरुणाचा मृत्यू झालाय. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकावर चाकण उत्तर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. चाकणमधील आंबेटान चौक परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या 25 वर्षीय तरुणीची अत्यंत अश्लील वर्तन व स्पर्श करत विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित 25 वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. भैया पाटील, सागर पाटील, रवींद्र पाटील व एक महिला सर्वजण राहणार पाचोरा, जिल्हा जळगाव अशा 4 जणांवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. चाकण उत्तर पोलीस अधिक तपास करत आहेत. पिंपरी चिंचवड आयुक्तालयाने पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून तडीपार केलेले असताना सुद्धा हद्दीत आलेल्या 2 सराईत गुन्हेगारांवर चाकण उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. खेड पंचायत समितीच्या आवारात पिंपळाच्या फांदीमध्ये पतंगाच्या दोऱ्यात पाय अडकून घायाळ होऊन 2 दिवस त्या स्थितीत असलेल्या बगळ्याला शहरातील प्राणी पक्षी प्रेमींनी राजगुरुनगर नगर परिषदेच्या आपत्कालीन गाडीच्या सहाय्याने काढून सुखरूप सुटका करीत जीवदान दिले. पश्चिम घाटातील पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील क्षेत्र इको सेन्सिटिव्ह झोन घोषित करण्याच्या प्रक्रियेला केंद्र सरकारने 7वी अधिसूचना जारी करून वेग दिलाय. या अधिसूचनेत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील गावांचा समावेश करण्यात आलाय. पुणे जिल्ह्यातील 414 गावांचा समावेश असून खेड तालुक्यातील भीमाशंकर अभयारण्यासह पश्चिम घाटातील आदिवासी व डोंगरी भागाचा मोठा हिस्सा या प्रस्तावित इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये येत आहे. या अधिसूचनेमुळे पर्यावरण संवर्धनाला चालना मिळणार असली तरी स्थानिक नागरिक, शेतकरी आणि आदिवासी भागातील रहिवाशांमध्ये भविष्यातील निर्बंधांविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. युनेस्कोने पश्चिम घाटातील काही भागांचा जागतिक नैसर्गिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश केलाय. समृद्ध जैवविविधता, दुर्मिळ वनस्पती व वन्यजीवांचे अधिवास तसेच गोदावरी, कृष्णा आणि कावेरी सारख्या महत्त्वाच्या नदीखोऱ्यांचे उगमस्थान म्हणून पश्चिम घाटाला विशेष महत्त्व आहे.
पर्यावरणाचे संरक्षण आणि स्थानिकांच्या विकासामध्ये समतोल साधण्यासाठी केंद्र सरकारने इको सेन्सिटिव्ह झोनची प्रक्रिया सुरू केली आहे। या क्षेत्रात खाणकाम, दगड खाणी आणि वाळू खणण्यावर पूर्ण बंदी राहणार असून विद्यमान खाणींचे काम संबंधित परवान्याची मुदत संपल्यानंतर किंवा अधिसूचनेपासून 5 वर्षाच्या आत बंद करण्याचे प्रस्तावित आहे। तसेच नवीन औष्णिक विद्युत प्रकल्प, लाल श्रेणीतील उद्योग आणि त्यांच्या विस्तारालाही परवानगी दिली जाणार नाही। इमारत बांधकाम व क्षेत्रीय विकास प्रकल्पांसाठीही विशिष्ट अटी लागू राहणार आहेत। तथापि या अधिसूचनेमुळे मालमत्तेच्या मालकी हक्कावर कोणताही परिणाम होणार नसल्याचं स्पष्ट केलंय। स्थानिक स्तरावरील आवश्यक विकास कामांसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून प्रकरण निहाय निर्णय घेतला जाणार आहे। मात्र भविष्यात अधिक कठोर निर्बंध लागू होण्याची किंवा पुनर्वसनाची शक्यता व्यक्त होत असल्याने पश्चिम घाटातील नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे। दरम्यान केंद्र सरकारने ही अधिसूचना अंतिम नसून अंतिम अधिसूचनेपूर्वीचा महत्त्वाचा टप्पा असल्याचं स्पष्ट केलंय। राज्य सरकारचं संबंधितांकडून सूचना आणि आक्षेप मागवण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम अधिसूचना जारी केली जाणार आहे। पुणे जिल्ह्यातील एकूण 414 गावे या अधिसूचनेत समाविष्ट आहेत। भीमाशंकर अभयारण्यासह पश्चिम घाटातील आदिवासी व डोंगरी भागांचा मोठा हिस्सा या प्रस्तावित इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये येत आहे। फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजने मंगळवार 28 जुलै 2026 रोजी कुरुळ येथील एका कंपनीच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये इन्कम टॅक्स विभागासोबत नवीन इन्कम टॅक्स कायद्याविषयी जनजागृती कार्यक्रम आणि संवादात्मक बैठक यशस्वीरित्या आयोजित केली होती। चाकणमधील युवा कार्यकर्ते नितीन वावळ यांची उद्धव ठाकरे शिवसेनेच्या चाकण शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे। खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथील लोकमतचे पत्रकार राजेंद्र मांजरे यांचा माजी क्रिकेटर नवजोत सिंग सिद्धू यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। लोकमतच्या स्ट्रॉंग स्कूल्स स्ट्रॉंग नेशन या राष्ट्र परिषदेत माजी क्रिकेटर नवजोत सिंग सिद्धू यांच्या हस्ते मांजरे यांना सन्मानित करण्यात आले। समाज उपयोगी पत्रकारिता व उल्लेखनीय सामाजिक कार्य केल्याबद्दल दैनिक लोकमतच्या विशेष कार्यक्रमात हा सन्मान करण्यात आला। खेड तालुका क्रीडा शिक्षण संघटनेच्या अध्यक्षपदी रामदास रेटवडे तर सचिवपदी नितीन वरकड यांची बिनविरोध निवड करण्यात आली। चाकण विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी दत्तात्रय गोरे यांची निवड करण्यात आली आहे। त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती अत्यंत उत्साहात आणि विविध उपक्रमांनी खेड तालुक्यात साजरी करण्यात आली। ठिकठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस हार पुष्प अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले। खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 1 ऑगस्ट 2026 रोजी कांदा, बटाटा व तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊयात। खेड कृषी उत्पन्न बाजार समिती महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी कांदा, बटाटा त्याचप्रमाणे लसूण असेल त्यांची आवक ही कमी प्रमाणातच आहे। त्याचप्रमाणे फळभाज्या असेल, पालेभाज्या असेल यांची सुद्धा आवक ही कमी झालेली। आज रोजी कांद्याची आवक ही फक्त 2200 पिशवी झालेली आहे। त्याचा भाव 10 ते 18 रुपये किलो झालेला आहे। त्याचप्रमाणे बटाट्याची आवक ही 3200 पिशवी आहे, परंतु गुजरात आणि या बटाट्याचे भाव 9 ते 10 रुपये किलो आहे। त्याचप्रमाणे इंदोर बटाट्याचा भाव हा 14 रुपये किलो झालेला आहे। त्याचप्रमाणे लसूणचे फक्त 80 पिशवी आवक झालेली आहे, त्याचा भाव 90 ते 180 रुपये किलो झालेला आहे। त्याचप्रमाणे फळभाज्यामध्ये असेल, फळभाज्यामध्ये कोबी असेल, कोबीचा भाव आज वाढलेला आहे। कोबी 20 ते 22 रुपये किलो झालेली आहे, कारण तर काल कोबी आहे ना 8 ते 10 रुपये किलो होती, आज ती 20 ते 22 रुपये किलो झालेले आहे। त्याचप्रमाणे फुलावरचे सुद्धा आज भाव वाढलेले आहेत, फुलावर 20 ते 22 रुपये किलो झालेले आहे। त्याचप्रमाणे वांगीसुद्धा 15 ते 20 रुपये किलो झालेले आहेत। टमाट्याचे भाव आज भडकलेत, टमाटे 20 ते 25 रुपये किलो झालेले आहे। त्याचप्रमाणे कारले असेल, कारलेसुद्धा 30 रुपये किलो झालेले आहे। त्याचप्रमाणे गवारीचे भावसुद्धा आज वाढलेले आहेत, गवारी 80 ते 90 रुपये किलो झालेले आहे। तसेच दुधी भोपळ्याचा सुद्धा भाव वाढलेला आहे, दुधी भोपळा 25 ते 30 रुपये किलो झालेला आहे। डांगर भोपळा 10 ते 15 रुपये किलो आहे। शेवगा 30 ते 40 रुपये किलो झालेला आहे। मिरचीचे भावसुद्धा आज भडकलेले आहेत, मिरची 70 ते 75 रुपये किलो झालेली। त्याचप्रमाणे दोडका असेल, दोडका 40 ते 45 रुपये किलो झालेला आहे। शिमला मिरची 30 ते 35 रुपये भाव आहे। श्रावणी घेवडासुद्धा आज भाव वाढलेले आहेत, 100 ते 110 रुपये किलो झालेला आहे। वालवर असेल, वालवरसुद्धा 30 ते 35 रुपये किलो झालेले आहे। चवळीसुद्धा 30 ते 40 रुपये किलो आहे। त्याचप्रमाणे तोंडली असेल, तोंडलीसुद्धा 30 रुपये किलो आहे।
राजम्याचे भाव 90 ते 100 रुपये किलो झालेले. त्याचप्रमाणे पावटा असेल, पावटा 50 ते 55 रुपये किलो झालेला आहे. भेंडे 40 ते 50 रुपये किलो झालेले. गाजरचे भाव टिकून आहे. गाजर 20 ते 25 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे घोसाळे असेल, घोसाळे 30 ते 35 रुपये किलो आहे. बीटचे भावसुद्धा टिकून आहेत. बीट 25 ते 30 रुपये किलो आहे. काकडी 10 ते 12 रुपये किलो आहे. तूरसुद्धा 140 ते 160 रुपये किलो आहे. पापडीचे भाव थोडे वाढलेले आहेत. पापडी 50 रुपये किलो झालेले. वाटाण्याचे सुद्धा भाव आज वाढलेले आहेत. वाटाणा 120 रुपये किलो झालेला आहे. त्याचप्रमाणे पालेभाज्यामध्ये असेल, पालेभाज्यामध्ये मेथी असेल, मेथी 15 ते 20 रुपयाला गड्डी झालेले. त्याचप्रमाणे कोथिंबीर असेल, कोथिंबीर 10 ते 15 रुपयाला गड्डी झालेले. त्याचप्रमाणे पालक असेल, पालक 10 ते 12 रुपयाला गड्डी झालेले. त्याचप्रमाणे शापू असेल, शापूसुद्धा 8 ते 10 रुपयाला गड्डी झालेले. सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.